पण राऊतसाहेब, या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांनीही पार्थ पवारांच्या बाबतीतली त्यांची काही मतं व्यक्त केली. असं असताना काँग्रेसनेही पार्थ पवारांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. असं आहे की पार्थ पवार मला वाटतं अजित पवारांचे चिरंजीव आहेत ना. हां, त्यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांना उत्तर देणारच ना. आणि शरद पवार काय अजित पवार काय हे मूळ काँग्रेसवालेच आहेत ना. हे जे पार्थ पवार आहेत त्यांनी अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे, आपल्या वडिलांचा. अजित पवार हे काँग्रेसचंच प्रोडक्शन आहे. शरद पवारांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली आहे आणि आजही ते काँग्रेस विचारानंच काम करत आहेत. काँग्रेस पक्ष या देशातला नव्हे तर जगातला, एका देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान असलेला हा पक्ष आहे. आणि ह्या काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना आजही जगात मान्यता आहे. मग महात्मा गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, हे सगळे जे प्रमुख नेते आहेत, लालबहादूर शास्त्री असतील, या सगळ्यांना आजही जगामध्ये प्रतिष्ठा आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवरती अशा पद्धतीनं टीका कोणी करावी, याचं आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपुरतं केलं पाहिजे ना. काँग्रेसवर टीकेच्या संदर्भातलाच एक महत्त्वाचा देखील मुद्दा आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील अशा प्रकारची टीका केलेली आहे की काँग्रेसचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. ठीक आहे ना, पराभव होऊ द्या ना. पराभव झाला म्हणजे काय लोकशाही मरते असं नाही ना. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्या नाही. आम्हालाही वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची आहे, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पक्षाची. काँग्रेसला 25 मतं पडतील, कळलं? 25, तुम्हाला 25 लाख पडतील. पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे. विरोध व्हायला पाहिजे. राहुरीमध्ये, अन्य ठिकाणी, सर्वत्र तुम्ही पण याच पद्धतीनं काम केलं ना आतापर्यंत. आताच तुम्हाला का वाटतं आहे की बिनविरोध व्हायला पाहिजे? लोक ठरवतील ना मत द्यायचं की नाही. काही निवडणुका. राऊतसाहेब, आणखी एक विषय होता की पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे आणि जवळपास 92 लाख मतदारांची एका विशिष्ट समाजातील मतदार मुसलमानांची मतं कापली आणि हे मुसलमान अधिकृत नागरिक आहेत. 92 लाख मतं मुस्लिमांची कापली आणि हे सर्व मतदार हे या देशाचे अधिकृत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहिलेले या देशाचे नागरिक आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही ममता बॅनर्जीचा पराभव करणार आहात आणि अशा पद्धतीनं तुम्ही बिहारमध्ये तेजस्वी यादवचा पराभव घडवला आणि अशाच पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीचा पराभव घडवून आणला अशाच पद्धतीनं. आणि याचे सूत्रधार आहेत निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार. या ज्ञानेश कुमार विरुद्ध 192 खासदारांनी सह्या करून इम्पीचमेंट मोशन दिला महाअभियोग चालवण्यासाठी. नरेंद्र मोदीच्या दबावाखाली उपराष्ट्रपतींनी बेकायदेशीरपणे नियमबाह्य पद्धतीनं हा 192 खासदारांचा सह्या असलेला ठराव फेटाळून लावला. बारामती पोटनिवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची अडचण झाली आहे? अजिबात नाही. कारण काँग्रेस तुमचा मित्रपक्ष हो आहे. मग. सुनेत्रा पवारांनी विनंती केली आहे. काल भुजबळ असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी ओपन हार्टेडली पाठिंबा सुनेत्रा पवार यांना दिला आहे. हो मग. तुम्ही अजूनही भूमिका जाहीर करत नाहीत. करू ना. काँग्रेसच्या भूमिकेवर तुमची भूमिका अवलंबून नाही, आज भुजबळ येणार होते पण उद्धव ठाकरेंनी म्हटलं की येण्याची गरज नाही. बरोबर बोलले ते. परिस्थिती आहे, आम्ही समजतो. ओपन हार्टेड उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी. पाठिंबा ओपन करा. हा नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून. कळेल ना आता. शेवटचा दिवस माघारीचा आहे. किती लोक राहतात, कोण राहत आहे. जर तुम्हाला खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, आम्ही माघार घेतो. अजितदादांच्या मृत्यूसंदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. का करत नाहीत? तुम्ही काँग्रेसला धडा शिकवायला निघालात ना.
काँग्रेस कुठे म्हणते आहे की आम्हाला धडा शिकवा की आम्ही तुम्हाला धडा शिकवू? आम्ही कुठे म्हणतो? आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या अजितदादा पवारांविषयी आपण अत्यंत सहानुभूतीनं